नमस्कार. कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आजची गोष्ट आहे शुक्राचार्यांची. आकाश तत्वामध्ये एक असा तारा आहे जो चमकदार आहे, तेजस्वी आहे, पण त्याचबरोबर इतर ताऱ्यांहून अलिप्त आहे. याच शुक्र ताऱ्याची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. हजारो वर्षापूर्वी महर्षी भृगूंचा पुत्र कवी हा अंगिरस ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी आलेला असतो. आश्रमात इतर विद्यार्थ्यांबरोबरच अंगिरस ऋषींचा मुलगा जीव हा देखील असतो. आता अंगिरस ऋषींच्या मनात एका पित्याची जशी कामना असते की आपला पुत्र सर्वश्रेष्ठ असावा, तशी कामना होती. खरं तर एका आचार्यांच्या मनात असा भाव असणे हे खरं तर शोभनीय नाहीये. जीव हा देखील हुशार होता, प्रतिभावान होता, पण आपला मित्र कवी याच्या तुलनेत जरा कमीच होता. एक दिवस काय आले, आचार्यांनी दोघांची परीक्षा घेण्याचे ठरवले. एक पुत्र आणि एक शिष्य दोघांना आपल्या समोर बसवले आणि म्हणाले, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, एक एक करून तुम्ही त्याची उत्तरे द्या. मग त्यांनी विचारले, वाऱ्याहून तेज गती कोणाची आहे? जीव गप्प राहिला. वाऱ्याहून तेज काय असू शकते हे त्याच्या आकलनाबाहेरचे होते. तेव्हा ऋषींनी मोठ्या आशेने कवीकडे पाहिले. कवी म्हणाला, आचार्य, मनाची गती ही वाऱ्याहूनही तेज आहे. आचार्य प्रसन्न झाले, पण मनात एक सल राहिली की माझ्या पुत्राला काही याचे उत्तर देता आले नाही. मग त्यांनी दुसरा प्रश्न केला, सर्व जगताला कोणी झाकून ठेवले आहे? जीव पुन्हा निरुत्तर. आचार्याने निराश होऊन कवीकडे पाहिले. तत्परतेने कवी म्हणाला की आचार्य, या जगताला अज्ञानाने झाकोळले आहे. उत्तर एकदम बरोबर होते, पण आपल्या पुत्राची मूर्खमती पाहून आचार्य अंगिरसांच्या अंतरंगात एक क्रोध उत्पन्न झाला, पण त्यांनी ते खरं दाखवून दिलं नाही. मग त्यांनी तिसरा प्रश्न विचारला. त्यांनी विचारले, सांगा, आळस म्हणजे काय आहे? आता जीव विचार करतच होता, तितक्यात कवीने उत्तर दिले, आचार्य, धर्माचे पालन न करणे म्हणजे आळस होय. आता असे हे उत्तर फक्त कवीकडूनच अपेक्षित होते. आचार्य मनोमन दुःखी झाले. ते विचार करू लागले की आम्ही आमच्या पुत्राला बुद्धिमान कसे बनवू. काही सात्विक युक्ती काढण्यापेक्षा त्यांनी एक तामसिक युक्ती काढली, जी खरं तर एका आचार्याला शोभा देत नाही. ते जीवला वेगळे शिकवू लागले, पण तरी सुद्धा जीव काही कवी इतकी प्रगती करू शकला नाही. मग तेव्हा त्यांनी विचार केला की जीवला काही अतिरिक्त ज्ञान देण्यापेक्षा कवीलाच कमी ज्ञान दिले तर. दुसऱ्या दिवसापासून सगळे विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी बसू लागले. तेव्हा अंगिरस मुद्दाम कवीला काहीतरी दायित्व देऊन दुसरीकडे गुंतवू लागले. कधी लाकूड फाटा आणण्यास पाठवत असत, कधी आश्रमाची साफसफाई करायला सांगत असत. आणि एक विनम्र शिष्य असल्यामुळे कवी देखील ती कामे मनापासून करत असे. पण हळूहळू कवीच्या लक्षात आले की आचार्य नेहमी शिकवण्याच्या वेळेसच त्याला कामे सांगत आहेत. ज्यावेळी इतर विद्यार्थी अध्ययन करत असतात त्यावेळी तो आश्रमातील इतर कामे करण्यात व्यस्त असतो. मग एक दिवस हिम्मत करून कवीने विनम्रपणे आपल्या आचार्यांना विचारले की आचार्य, आजकाल तुम्ही माझ्यावर क्रोधित आहात का? कारण अध्ययनाच्या वेळेस तुम्ही मला कोणते ना कोणते तरी काम सांगता की कोणते तरी दायित्व देऊन व्यस्त ठेवता. कवीचे बोलणे संपते तोच अंगिरस ऋषी संतप्त झाले, कारण त्यांच्या मनातील भाव हा आता कवीने ओळखला होता. त्यांनी सर्वांसमोर कवीला उभे केले. म्हणाले, मूर्ख बालका, गुरुवर शंका घेतोयस, त्यांच्यावर पक्षपाताचा आरोप करतोयस. या क्षणी आमच्या आश्रमातून निघून जा. आता कवी निराश झाला, पण आता आश्रमातून निघून जा म्हटल्यावर ते बाहेर पडला. मार्गक्रमण करत करत जात असताना त्याला गौतम ऋषींचा आश्रम लागला. गौतम ऋषींनी त्याची परीक्षा घेतली
आणि त्याला आपले शिष्यत्व दिले. त्याच्या बुद्धिमत्तेने प्रभावित होऊन गौतम ऋषींनी त्याला आपल्या जवळ असणाऱ्या सर्व विद्या शिकवल्या. आणि एक दिवस त्यांनी कवीला सांगितले की माझ्या जवळचे मी सर्व ज्ञान तुला दिलेले आहे, पण तुझ्याकडे आणखीन विद्या प्राप्त करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तू भगवान शिवजींची तपस्या कर. या पृथ्वीवर अजून कोणीही भगवान शिवजींसारखा आचार्य नाही. मग गुरूंचा आशीर्वाद घेऊन कवी भगवान शिवजींची आराधना करण्यास सुरुवात केली. खूप वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि साधनेनंतर महादेव त्याला प्रसन्न झाले आणि त्यांनी कवीला अशी विद्या शिकवली जी संपूर्ण जगतात कोणाकडेही नव्हती. ती म्हणजे संजीवनी विद्या, ज्यामुळे मृत झालेली व्यक्ती जिवंत करता येणार होती. आता नेमके काय झाले, ज्यावेळी कवीला ही विद्या अवगत झाली त्यावेळी ते नेमके असुरांचे गुरु बनले होते. आणि मग असुरांनी काय पूर्ण जगतात आतंक माजवायला सुरुवात केली, कारण त्यांना समजले की आपल्या गुरुकडे मेलेल्या असुरांना जिवंत करण्याची कला आहे. मग असुरांनी सर्व देवतांना पराजित करून तिन्ही लोकांवर अधिकार गाजवायला सुरुवात केली. आता बिचारे सगळे देव कैलास पर्वतावर पोचले. त्यांनी त्यांची समस्या महादेवांना सांगितली. महादेवांनी मग एक युक्ती केली. त्यांनी विराट रूप धारण केले आणि कवीलाच गिळंकृत केले. आता कवीची विद्या काम करेनशी झाली, कारण त्यांना संजीवनी विद्या येत होती, पण पोटातून बाहेर यायची विद्या अवगत नव्हती. पण कवी हे जात्याच बुद्धिवान. त्यांनी शिवजीच्या पोटात बसून शिवजींची तपस्या करायला सुरुवात केली. अनेक वर्षे तपस्या केल्यानंतर शंकर भगवान त्यांना प्रसन्न झाले. म्हणाले, कसा हा भक्त आहे, मी याला गिळंकृत करूनही अजूनही माझीच आराधना करतोय. मग त्यांनी कवीला आपल्या पोटातून बाहेर काढले आणि म्हणाले की तुझ्या साधनेने आम्ही इतके प्रसन्न झालेलो आहोत की अत्यंत विपरीत आणि भीषण परिस्थितीमध्ये तू आमची साधना केलीस. त्यामुळे आजपासून पृथ्वी लोकावर तू कवी या छोट्या नावाने ओळखला जाणार नाही, तर पुऱ्या ब्रह्मांडात तुला शुक्राचार्य म्हणून संबोधले जाईल आणि नवग्रहांमध्ये तुला स्थान मिळेल. या कथेचा संदेश हा आहे, जर तुमच्यात योग्यता असेल तर तुमच्या प्रतिभेचा या दुनियेत एक ना एक दिवस सन्मान होईलच. अंगिरस सारखे कोणतेही गुरु षडयंत्र करून तुमच्या प्रतिभेला जर का आडकाठी आणत असेल, पण जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर विपरीत परिस्थिती देखील तुमचे नुकसान करू शकत नाही. तर आजची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.